हक्क सोडपत्र म्हणजे काय आणि हक्क सोडपत्र हे नेमकं कसं असतं, त्यासाठी कायदेशीरदृष्ट्या ते वैध आहे का, त्यासाठी भावंडांच्या सह्या लागतात का, किंवा त्याचं रजिस्ट्रेशन हे गरजेचं आहे का, एकदा हक्क सोडपत्र केलं की ते भविष्यात पूर्ण त्याच्यावर दावा करता येतो का, या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लक्ष देऊन नीट ऐका. अनेक लोक हे भावनेमध्ये किंवा दबावाखाली येऊन किंवा नातेवाईकांच्या किंवा गावातील लोकांच्या सांगण्यावरून कागदपत्रांवर सह्या करत असतात आणि काही वेळा त्यांची फसवणूक देखील होत असते किंवा दबावाखाली येऊन देखील ते सह्या करत असतात अशा हक्क सोड पत्रांवरती. आजचा विषय हा प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नीट बघा. नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे आणि आपल्याला या माझ्या कायदेशीर चॅनलला जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच फॉलो करा आणि कॉमेंटमध्ये मेसेज करून देखील तसं सांगा, आवडल्यास नक्की सांगा. हक्क सोडपत्र म्हणजे नेमकं काय आणि ते कधी केलं जातं, त्याची कायदेशीर प्रक्रिया काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं त्यामध्ये कोणत्या चुका लोक करतात. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीट बघा आणि माहिती तुमच्या लाखो रुपयांची ही माहिती तुम्हाला जी देणार आहे मी, तुमचे लाखो रुपये याच्यासाठी वाचणार आहेत. म्हणून हा कायदेशीर व्हिडिओ तुम्ही देखील ऐका आणि तुमच्या जवळच्या लोकांना देखील याबद्दल माहिती नक्की सांगा. हक्क सोडपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःचा मालमत्तेवरील कायदेशीर हक्क स्वइच्छेने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करणे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माझा या मालमत्तेवर जो हिस्सा किंवा अधिकार आहे तो मी स्वइच्छेने सोडत आहे, अशी कायदेशीर घोषणा म्हणजे हक्क सोडपत्र होय. म्हणजे स्वतःहून स्वइच्छेने आपला मालमत्तेवरील जो हक्क असतो तो सोडणे आणि तो कायदेशीरदृष्ट्या त्यांनी स्वतः कुठल्याही दबावाखाली न येता कायदेशीररित्या लिहून देणे, याला हक्क सोडपत्र असं म्हटलं जात असतं. याला इंग्रजीमध्ये रिलीज डीड असं म्हणतात. हक्क सोडपत्र हे कोणत्या मालमत्तेसाठी केलं जातं तर सामान्यतः हे वडिलोपार्जित मालमत्ता असेल, तसंच शेतजमीन असेल, घर असेल, फ्लॅट असेल, वारस हक्कातील मालमत्ता असतील, आईवडिलांच्या मृत्यूनंतर मिळालेली संपत्ती, या सर्व गोष्टींवर तुम्हाला हक्क सोडपत्र हे करता येत असतं. आपण आता एखादं उदाहरण बघूया. समजा वडिलांच्या मृत्यूनंतर 4 भावंडांना जमीन मिळाली असेल आणि त्यातील एक भाऊ जर म्हणत असेल मला माझा हिस्सा नको, तर तो इतर भावांच्या नावाने हक्क सोडपत्र हे करू शकतो. हक्क सोडपत्र कोण करू शकतं? ज्या व्यक्तीच्या त्या मालमत्तेवर कायदेशीर हिस्सा आहे तोच व्यक्ती हक्क सोडपत्र हे करू शकतो. उदाहरण बघू एखादं. वारसदार तसंच सहमालक, भावंड, आई आणि मुलगा, या सर्व जणांचा आपण विशिष्ट परिस्थितीमध्येच आई आणि मुलगा, पण ज्या व्यक्तींच्या मालमत्तेवर काहीही हक्क नाही ती व्यक्ती हक्क सोडपत्र करू शकत नाही. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कायदेशीर प्रक्रियेच्यावर कोणती प्रोसिजर असते ते बघूयात. मालमत्तेचे कागदपत्र सगळ्यात आधी तपासणे म्हणजे चेक करणं व्यवस्थित. त्यात सर्वप्रथम येतं सातबारा उतारा, फेरफार उतारा, मालकी हक्क, तसंच वारस नोंद आणि प्रॉपर्टी कार्ड, हे सर्व तपासलं जात असतं आधी. त्यानंतरच हक्क सोडपत्र हे केलं जात असतं. वारस निश्चित करणे म्हणजे कुठले त्या मालमत्तेवर कोणाची किती हिस्सा आहे हे निश्चित केलं जात असतं. जर वारसात चुकीचे असतील तर पुढे मोठा वाद हा होऊ शकतो. म्हणजे ज्यांना आपण हक्क सोडपत्र करतो आहे तेच वारस चुकीचे असतील तर तुम्हाला नंतर कोर्टाच्या चक्रा माराव्या लागतात. म्हणून आधीच हे वारस निश्चित व्यवस्थित आहे की नाही, लिगली आहे की नाही ते चेक करणं खूप गरजेचं असतं. हक्क सोडपत्र हे तयार करणे वकिलांमार्फत योग्य कायदेशीर मसुदा तयार केला जातो. त्यामध्ये मालमत्तेचा तपशील, कोण हक्क सोडत आहे, कोणाच्या नावाने सोडत आहे, हिस्सा किती आहे, स्वइच्छेने हक्क सोडत आहे का, हे सर्व स्पष्ट त्यात लिहिलं जात असतं. या सर्व गोष्टी वकिला थ्रू त्या हक्क सोडपत्रामध्ये लिहिल्या जात असतात. स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी. हक्क सोडपत्र हे रजिस्टर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908च्या कलम 17 नुसार काही दस्तऐवजांची नोंदणी ही बंधनकारक असते.
जर नोंदणी केली नाही तर भविष्यात तो दस्त कोर्टामध्ये कमकुवत ठरू शकतो. म्हणून स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी करणं अतिशय गरजेचं आहे. सब रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदणी. तुम्ही सर्वात आधी सब रजिस्टर ऑफिसमध्ये जा. सोबत जाताना आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, साक्षीदार घेऊन सब रजिस्टर ऑफिसमध्ये दस्त नोंदवा आणि ह्या पद्धतीने ही प्रोसिजर पूर्ण करा. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 मालमत्तेतील हक्क हस्तांतरित करण्यासंबंधी तरतुदी यासाठी लागू होत असतात या कायद्यानुसार. हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956 वारसा हक्क निश्चित करण्यासाठी हा कायदा खूप महत्त्वाचा आहे. विशेषतः मुलगा, मुलगी, पत्नी आणि आई यांचे हक्क निश्चित केले जात असते या कायद्यानुसार. हक्क सोडपत्र केव्हा केलं जातं? भावंडांमध्ये वाटणी करताना, तसंच शेती एकाच व्यक्तीच्या नावावर ठेवायची असल्यास आणि कौटुंबिक वाद टाळण्यासाठी देखील हक्क सोडपत्र हे केलं जात असतं. वारस नोंद करताना आणि बँक लोन किंवा विक्रीसाठी तसंच टायटल क्लिअर करण्यासाठी हक्क सोडपत्रात कोणत्या अडचणी येऊ शकतात या सर्व गोष्टींमध्ये हक्क सोडपत्र हे केलं जात असतं. या पद्धतीने मी तुम्हाला कायदेशीर माहिती सांगितलेली आहे. माहिती आवडल्यास नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा. धन्यवाद.